सध्या राज्यामध्ये जातीजातीत आणि धर्माधर्मात भेद होण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात। दुसरीकडे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदळा हे असं एक गाव आहे की त्या गावानं नुकताच एक ठराव केला, जात मुक्त गाव असा ठराव केलाय। नेहमीच चर्चेत असलेलं सौंदळा गाव आहे, आधी ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, की काय सांगाल की आता सध्या राज्यामध्ये आपण बघतोय की जातीपातीत धर्माधर्मात भेदभाव दिसतोय, आपण मात्र जात मुक्त गावाची संकल्पना राबवली, काय संकल्पना आहे? जातमुक्त गाव संकल्पना जरी वेगळी वाटत असली, परंतु सौंदळा गावाने घटनेच्या मध्ये जे काही आपल्याला निर्देश केलेले आहेत त्या निर्देशाच्या पलीकडे कोणतीही पाऊल उचललेलं नाही। कायदा आहे, कायद्याची सुव्यवस्था आहे, कायदा राबवला गेला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात ते दिसत नाही। जातमुक्त गाव संकल्पना याच्यासाठी राबवली की आपण बघतो सध्या अशी काही व्यवस्था निर्माण झाली आहे की गटतट एवढे पडलेत, जाती जातीमध्ये एवढे गटतट पडले की आता आपल्याला लोकांशी म्हणजे पाकिस्तानाशी वाद घालायची गरज राहिली नाही, आता आपल्यातच वाद होतील काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि हे विष इतकं खोलवर गेलंय की शाळेतल्या मुलांच्या पर्यंत अगदी ते पोहोचलेलं आहे। म्हणून उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून आम्ही जातमुक्त गावची घोषणा केली। आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस दैनंदिन जीवन जगत असतो याच्यामध्ये आम्हाला कुठेही जात आडवी येत नाही। आमच्यावर जर काही एखाद्या गोष्टीने संकट आलं तर शेजारी आम्हाला कुठल्याही जातीपातीचा आहे म्हणून बघत नाही, तो आधी आमच्या मदतीला धावतो। आणि अशा परिस्थिती जर असते तर मग ऐन वेळेस निवडणुकीत कुठं जात आली, तर त्या जातीपातीच्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत। म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने जातमुक्त ठराव करण्याचा निर्णय घेतला। आता हा जात मुक्त जो ठराव केला, पण कसं त्याच्या उपाययोजना करणार आहे, कसे त्याला नियम अटी कशा पद्धतीने ते लागू करणार आहे? जातमुक्त ठराव करत असताना जातीभेद कुणीही करायचा नाही, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जे सण उत्सव असतील त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन हे करायचं आहे। दुसरी गोष्ट, जातीबद्दल तेढ निर्माण होतील अशा सोशल मीडियावर कुणीही पोस्ट करायच्या नाहीत। तसं जर काही निदर्शनाला आलं तर ग्रामसभेमार्फत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। कशी ती कारवाई असणार आहे त्याबद्दलची तुमची? त्याचे ते पुरावे तपासून ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायचा आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई, मग त्याच्यावर पोलीस स्टेशनचे गुन्हे असतील किंवा इतर काय आपल्याला ग्रामसभेतून आणखीन काही दुसरे निर्णय घेऊन करता येईल का, तर ते ग्रामसभेला विचारून करता येईल। नक्कीच। ग्रामस्थ म्हणून कसं वाटतंय आता हे वेगवेगळ्या योजना गावात लागू होत आहेत, आता हे असे जातमुक्तवर एक गावाने सुरू केलंय, काय वाटतंय? नाही, अतिशय चांगला निर्णय आहे आणि या निर्णयामुळे गावातला जो सलोखा आहे, जो सामाजिक सलोखा आहे तो टिकून राहील। दुसरा असं आहे की गावातील जे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ते सर्व एकत्र गुण्यागोविंदाने नांदतील। नक्कीच। वेगवेगळे ठराव आपल्या ग्रामपंचायतीने केलेत, जातमुक्त जो ठराव आता लागू केलाय या व्यतिरिक्त वेगवेगळे ठराव आहेत, काय त्या ठरावाबद्दल सांगा? आम्ही एक शिवीबंदीचा ठराव घेतलेला आहे। त्यामध्ये जर कोणी शिवी दिली तर आम्ही 500 रुपये दंड त्या शिवी देणाऱ्याकडून आकारला जातो। तर त्यामुळे गावामध्ये जे काही भांडण वगैरे होण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही विधवा पुनर्विवाह एक ठराव घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक विधवा पुनर्विवाह एक लावलेला देखील आहे आणि 11,000 रुपये आम्ही देणगी स्वरूपात तिथे दिली जाते। नंतर गावामध्ये आम्ही दिवाळीला प्रत्येक दिवाळीला माणशी 1.5 किलो साखर वाटप करतो। नंतर कन्यादान योजना, गावातील मुलींचे जर लग्न असेल तर काय त्याला एक कन्यादान म्हणून आम्ही 5,000 रुपये भेटवस्तू घेण्यासाठी त्यांना देतो। नंतर सलून आहे, 50% दरामध्ये सलून आहे। सुकन्या योजना आहे, सुकन्या योजनेमध्ये आम्ही गावामध्ये सर्व मुलींचे सुकन्या योजनेत खाते उघडलेले आहेत आणि एक हप्ता आम्ही भरून त्यांना पुढील हप्ते भरण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे। नंतर मोफत शिक्षण, मुलींचं मोफत शिक्षणमध्ये काय 12वीपर्यंतचे जे मुले आहेत 1ली ते 12वी त्यांच्यामध्ये त्यांचा गणवेश असेल, त्यांची शालेय फी असेल किंवा वह्या पुस्तकं वगैरे असतील तो खर्च ग्रामपंचायत मार्फत केला जातो। नंतर जे काही निराधार वृद्ध आहेत, ज्यांना मुलं वगैरे नाही पण वृद्ध आहेत, त्यांना 2 वेळच्या जेवणाची सुविधा देखील ग्रामपंचायत मार्फत केलेली आहे। मग बाकी इतर आरोचं पाणी आहे, मोफत गिरणी आहे, असे वेगवेगळे केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही 6 ते 8 भोंगा वाजवला जातो। त्या 6 ते 8 मध्ये पूर्ण मोबाईल बंदी आहे, म्हणजे सोशल मीडियाचा वापर करत नाही आणि मुलं अभ्यासाला बसतात। त्याच्यानंतर राष्ट्रगीत 26 जानेवारीपासून आम्ही 10 वाजता राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि त्या राष्ट्रगीताचा मान राखत गावातील सर्व गावकरी उभे असतात। काय वाटतंय आता वेगवेगळे ठराव आहेत, कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे? नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला थोडक्यात असं सांगायचं की जात म्हणजे माणसाने तयार केलेली एक भिंत आहे आणि माणुसकी ही समाजाने दिलेली एक देणगी आहे। जो समाज आहे, समाज जातीत विखुरलेला आहे, त्या समाजाचा विकास कधी होत नाही। म्हणून थोर महात्मे सांगतात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही सूत्र अंगीकारली पाहिजेत आणि या सूत्राच्या नुसार सौंदळा ग्रामपंचायतनी जातमुक्तेचा जो ठराव घेतला तो अतिशय योग्य आहे।
नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर जात मुक्तीचा जो ठराव घेतलाय तो देखील महत्त्वाचा आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला देखील विरोधक असतात, असा काही प्रसंग या गावात आढळतोय? नाही तसं नाही, परंतु जे गावागावात जे तणाव निर्माण होते ते जातीवरून होते आणि गावाच्या विकासासाठी ते फार अडथळा ठरतात. आणि जर ते सगळे जातीचे एकत्र गुण्यागोविंदांना जर नांदले तर गावाचा सुद्धा विकास व्हायला वेळ लागत. नक्कीच जाती जातीत वाद होऊन एक सामाजिक तेढ निर्माण होतो आणि गावचा विकास त्यामध्ये खुंटतो. पण आता या गावाने जो जात मुक्तचा जो ठराव केलाय त्याची उपाययोजना देखील या गावातील सर्वच समाजाचे आणि जातीचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी त्या पद्धतीने काम करतायत. त्यामुळे निश्चितच आता गावाचा विकास खुंटणार नाही आणि गावचा विकास निश्चित होईल अशी प्रतिक्रिया या गावातून उमटत आहे. गोविंद फुनगे, LS मराठी, सौंदाळा, अहिल्यानगर.